नमस्कार, आपल्या लेख चंदगडजी चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। चला तर मग तांदळाची एक तुम्हाला आवडणारी रेसिपी म्हणजे दिवशी। तर दिवसांसाठी पाणी किती घ्यायचं, जेवढं तुम्ही पीठ घेणार त्याच्या पाव कप कमी पाणी घ्यायचं। तर मोठा बाउल भरून मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि मग पाणी त्याच्या पाव कप कमी घेतलंय। त्याच्यामध्ये मीठ थोडंसं टाकून पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आली की त्याच्यात तांदळाचं पीठ हळूहळू सोडायचं, हे बघा अशा पद्धतीने। आणि आता इथे लाटण्याचा सहाय्याचा वापर करू शकता तुम्ही, नाहीतर रवीचा पाठीमागचा जो भाग असतो त्याच्या सहाय्याने पीठ असं हळूहळू घालत रवीने ढवळत राहायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आणि मंद आचेवरती गॅस करून हे काम करायचं आहे, हे बघा अशा प्रकारे। आणि पीठ कसं असावं, तर पीठ एकदम गुळगुळीत असावं। हातावरती तुम्ही जर पीठ सोडलं तर एकदम जशी तोंडाला लावायची पावडर असते आपली, तशी गुळगुळीत पावडर असावी तांदळाच्या पिठाची। तर हे घरचंच तांदळाचं पीठ आहे आणि तुम्ही बघू शकता किती घट्ट केलेलं आहे मी। अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये हे काम होतं। मग गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं गार झालं की एका परातीमध्ये सगळं पीठ काढून घ्यायचं। आणि हे बघा पीठ अगदी पातळ केलेलं नाहीये मी, असं घट्टच असं पीठ ठेवायचं। जसं आपण भाकरीचं करतो ना पीठ, भाकरी मळताना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ करायचं, हे बघू शकता तुम्ही। चांगलं मळायचं, तेलाचं थोडंसं 1 चमचावरून तेल टाकलेलं आहे मी। आणि असा गोळा तयार करायचा आणि अंगठ्याचा जो भाग असतो तर तो आतमध्ये घालायचा आणि 4 बोटं वरून अशी फिरवत राहायची, म्हणजे त्याला मोदकाचा जसा आकार असतो तर तो आकार त्याला येतो। हाताला तेल लावायचं, म्हणजे पीठ अजिबातच चिकटत नाही। तुमचं जर पीठ चांगलं तयार झालं असेल तर अजिबातच चिकटत नाही हाताला पीठ। तुम्ही बघू शकता माझ्या हाताला पीठ चिकटलंय की नाही। गरम असतानाच हे करायचं, म्हणजे कसं दिवशी व्यवस्थित होतात। आणि हे बघू शकता दिवशी करताना पातळ करायची, कारण उकडी जेव्हा काढता तुम्ही तर तेव्हा जाड होतात, त्याच्यामुळे करतानाच पातळ करायची, बघू शकता। आणि वरती जो भाग येतो, वरचं जे पातळ थर आपण करत जातो, तर हे वरती जे गट्टू आलेला आहे किंवा जो शेंडा आलेला आहे तो हळूहळू काढत जायचा, म्हणजे तुमचा जो शेप असतो तो असा तयार होतो। तुम्ही बघू शकता हातावर ठेवल्यावर ते अगदी मोठा मोदक असल्यासारखं दिसतं, पण आतून अगदी पोकळ असतं। हे बघा किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। अर्धे जण याला उकडीचा मोदकच म्हणतात, जर आतमध्ये त्यांना बघितलं नसेल तर अगदी मोदकासारखं दिसतं, पण याला मोदक म्हणत नाहीत। तर ह्या आमच्या चंदगड भागातली अगदी फेमस अशी तांदळाच्या पिठाची दिवशी आहेत। तर करायची पद्धत बघा, खूप जणांना शेप बनवता येत नाही, तर मी भरपूर वेळेस तुम्हाला दाखवलेला आहे की दिवसाचा शेप जो असतो तो कसा बनवायचा। अंगठ्याच्या मध्ये त्याला घालायचं, म्हणजे वरती जो शेंडा असतो तर ते पीठ आलेलं काढत जायचं, म्हणजे तुम्हाला बोट घातल्यानंतर, म्हणजे अंगठा जेव्हा आतमध्ये घालतो तेव्हा ते पीठ हळूहळू काढता येतं, म्हणजे साईडून, म्हणजे जे 4 बाजूंचं पीठ असतं तर ते पातळ होतं। हे बघू शकता तुम्ही आता मी किती केलेलं आहे जाड किंवा किती पातळ आहे माझं दिवस। बघू शकता किती सुंदर असं दिवशी तयार होतात। तेल हाताला लावून गरम असतानाच हे करायचं, म्हणजे अगदी सुंदर होतात। आता बघू शकताय मोदक पात्रामध्ये किंवा उकडी काढून घेऊया आता मोदक पात्राच्या चाळणीमध्ये। खाली पाणी ठेवायचं, वरती मोदक पात्राची चाळण ठेवायची, झाकून घेऊयात आणि 1-10 मिनिटं आपण मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं, वाफ द्यायची। हे बघा चकचकीवरती आली ना की शिजलं म्हणून समजायचं तुमचं दिवस। हात मारून बघायचं, त्याला थोडंसं बोट मारलं की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हल्लं की मग समजायचं की तुमचं दिवस जे आहे ते शिजलेलं आहे। तर मस्तपैकी आता दिवशी आपली तयार झालेली आहेत आणि दिवशी अशी काढून घेऊयात आपण। खाण्यासाठी तयार झालेले आहेत चंदगडची फेमस अशी दिवशी। तुम्ही नक्की ट्राय करा, मी खूप वेळेला तुम्हाला दाखवलेले आहेत, म्हणून तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे की दिवशी कशी बनवायची। भरपूर जणांचे कमेंट येतात की आम्हाला शेप जमत नाही, तर म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तर नक्की ट्राय करा। जर तुम्ही रेशनच्या तांदळाच्या पिठाची जर बनवली दिवशी तर अगदी सोपी जातात, चिकटत नाहीत हाताला आणि खूप सुंदर पण होतात। तर तयार आहेत आपली दिवशी।